वैभवीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, कारण तिचा फर्स्ट टाइम आहे आज. ठीक आहे, चल वैभवी जाधव ना. नमस्कार, मी वैभवी जाधव कवितेचा विषय मांडते. आजकालची तरुण पिढी थोडाही विचार न करता, थोडंसुद्धा लाईफमध्ये टेन्शन आले तर टोकाचा पाऊल उचलता आणि आत्महत्या करता. पण जेव्हा ते हे आयुष्य किंवा जग सोडून जातात तेव्हा त्यांच्या मागे त्यांच्या परिवाराची दुःख आणि वेदनाच मी ह्या कवितेतून मांडलं आहे. क्षणभरात श्वास तू सोडून गेलास, क्षणभरात श्वास तू सोडून गेलास, एकदाही त्या आईचा विचार नाही केला जिने देहाचा अंत फक्त तुझ्यासाठी केला. तुझ्या जन्मावेळी वेदनाही सोसल्या, तुझ्या जन्मावेळी वेदनाही सोसल्या आणि तू झोपावा म्हणून रात्रही जागल्या. तुझ्यासाठी त्याने नवसही केला होता, तुझ्यासाठी त्याने नवसही केला होता आणि तुझ्या जन्मावेळी तुझा बापच सारं गावभर पेढे वाटत फिरला होता. त्या डोळ्याने कधी शाळाही पाहिली नव्हती हो, त्या डोळ्याने कधी शाळाही पाहिली नव्हती, पण तू शाळेत जावं ही स्वप्न तो रोज पाहत होता आणि तू शिकावं म्हणून रक्ताचा घामही केला होता. राम लक्ष्मणासारखी जोडी तुमची, राम लक्ष्मणासारखी जोडी तुमची, सावलीसारखा आधार होता, बिनसावलीच्या झाडासारखं दुष्काळात टाकून गेला. एकदाही त्या भावाचा विचार कसा नाही केला, एकदाही त्या भावाचा विचार कसा नाही केला. भाऊराया भाऊराया म्हणणाऱ्या बहिणीचा तू पाठीराखा बनवणी, भाऊराया भाऊराया म्हणणाऱ्या बहिणीचा तू पाठीराखा बनवणी, वाट पाहते तुझी रीती उंबरठ्यावर बसूनी, वाट पाहते तुझी रीती उंबरठ्यावर बसूनी. भातुकलीचा खेळ सोडूनी तुझा संसार तिने सजवला, भातुकलीचा खेळ सोडूनी तुझा संसार तिने सजवला, तुझ्या नावाचं कुंकू आणि उपवासही केला. तू शेवटी तिलाही पोरकं करून निघून गेलास, एकदा तरी विचार कार्य नाही केलास, एकदा तरी विचार कार्य नाही केलास. धन्यवाद.